भारताचा इतिहास धडा तिसरा. सुधारणा चळवळी, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक. मोहम्मद अली जिन्ना. मोहम्मद अली जिन्नाचा जन्म 23 डिसेंबर 1876 रोजी कराची या ठिकाणी झाला. मोहम्मद अली जिन्ना त्यांनी इंग्लंडमध्ये बॅरिस्टर ही पदवी घेतली. त्यानंतर ते 1906 साली वकिली करण्यास मुंबईला आले. मोहम्मद अली जिन्ना हे दादाभाई नौरोजींचे अनुयायी होते. पुढे ते 1906च्या कलकत्ता अधिवेशनास वेळेस दादाभाई नौरोजींचे सचिव बनले. मोहम्मद अली जिन्नांना हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून ओळखले जायचे. ते म्हणायचे, हिंदू व मुस्लिम हे दोन्हीही बंधू आहेत. या दोघांनी मिळून ब्रिटिशांची लढा द्यावा. मोहम्मद अली जिन्ना यांनी यात सरोजिनी नायडूंनी जिन्नांना हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत असे संबोधले. सरोजिनी नायडूंनी जिन्नांना म्हणजे मोहम्मद अली जिन्नांना हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत असे संबोधले. पण पुढे 1913 मध्ये मोहम्मद अली जिन्ना मुस्लिम लीगला जाऊन मिळाले. मोहम्मद अली जिन्ना कायदेमंडळात म्हणाले, मी प्रथम राष्ट्रवादी आहे, नंतरही राष्ट्रवादी आहे आणि शेवटही राष्ट्रवादी आहे. सप्टेंबर 1920 मध्ये कलकत्ता अधिवेशनात गांधीजींच्या मर्जीने काँग्रेसने शांततामय असहकार स्वीकारल्याचे पाहून काँग्रेसमधून बाहेर पडले, कारण जिन्ना हे घटनावादी होते. पंडित नेहरू डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथात लिहितात की मोहम्मद अली जिन्नांनी काँग्रेस सोडली कारण त्यांना काँग्रेसमधील गबळ्या कपड्यातील हिंदुस्थानी बोलणारे सदस्य आवडले नव्हते. मौलाना आझाद सारख्या राष्ट्रवादी नेत्याला जिन्ना म्हणाले, काँग्रेसमधील शोभेचे नेते इस्लामशी दगाफटका करणारे व हिंदूचे भाडोत्री प्रतिनिधी. बॅरिस्टर जिन्नांनी भारतात हिंदू व मुस्लिम ही दोन राष्ट्रे आहेत असा द्विराष्ट्र सिद्धांत मांडला. ते 1944च्या लाहोर अधिवेशनात लीगने मान्यता दिली. डॉक्टर रफिक झकेरिया म्हणतात, जिन्ना हे भारताच्या फाळणीमागील खलनायक होते. मार्च 1929 मध्ये दिल्ली इथे मोहम्मद अली जिन्नांनी मुस्लिम लीगच्या बैठकीत 14 मुद्दे मांडलेत. सरोजिनी नायडूंनी जिन्नांना हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत असे संबोधले. तर डॉक्टर रफिक झकेरिया म्हणतात, बॅरिस्टर जिन्ना हे भारताच्या फाळणीमागील खलनायक होते. सती प्रथा. सती म्हणजे पतीच्या निधनानंतर त्याच्यासोबत सहगमन करणाऱ्या स्त्रीला सती म्हटले जाईल. सती या शब्दाचा शब्दशः अर्थ साध्वी, तपस्विनी किंवा प्रतिव्रता. 11 सप्टेंबर 1819 पुणे इथे राधाबाई नावाची स्त्री सती गेली तेव्हा पुण्याचे कलेक्टर रॉबर्टसन यांना या प्रथेवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. एल्फिन्स्टनने सर्व कलेक्टरांना आदेश दिले, खुद्द सतीच्या ठिकाणी हजर राहावे, सती जाणे भाग पाडले जाणार नाही याकडे लक्ष द्यावे. पुण्याचे कलेक्टर रॉबर्टसन यांनी एका स्त्रीला सती जाण्यापासून वाचवण्यासाठी बनारसपर्यंत जाण्याचा प्रवास खर्च दिलेला होता. सती प्रथा बंद होण्यासाठी प्रयत्न. राजा राममोहन रॉय, जगन्नाथ शंकर शेठ अर्ज ब्रिटिश पार्लमेंटला पाठविला. डिसेंबर 1829 लॉर्ड विल्यम बेटिंग यांनी सतीबंदीचा कायदा केला. 1829ला प्रथम बंगाल इलाख्यात तर नंतर 1830ला मद्रास व बॉम्बे इलाख्यात लागू. सती प्रथेबद्दल शास्त्राच्या संमतीने केलेला खून असे म्हटले आहे. हिंदू महासभा. राष्ट्रीय स्तरावर हिंदू महासभेची स्थापना 9 एप्रिल 1915 रोजी हरिद्वार इथे कुंभमेळ्यादरम्यान कासिम बाजाराचे महाराज महिचंद्र नंदी यांनी स्थापना केल्याची घोषणा केली. अखिल भारतीय स्तरावर स्थापन होण्यापूर्वी हिंदू महासभा सर्वात प्रथम 1909 मध्ये पंजाब हिंदू सभा स्थापन झाली होती. ती सर्वाधिक प्रभावी होती.
त्यात लाला लजपतराय, मदन मोहन मालवीय, B.N. मुखर्जी, लालचंद होते. पंजाब हिंदू सभेमध्ये पंजाब हिंदू सभा ही सर्वाधिक प्रभावी सभा होती. 1909 मध्ये स्थापन झालेली. 1910 मध्ये अलाहाबाद इथे काँग्रेसच्या अधिवेशनात अखिल भारतीय हिंदू सभा निर्माण करण्याचा औपचारिक प्रयत्न करण्यात आला. पंजाब हिंदू सभेने 7 व 8 डिसेंबर 1913ला अंबाला या ठिकाणी 5वे अधिवेशन भरले. त्यात त्यांनी अखिल भारतीय हिंदू महासभा निर्माण करण्याचा प्रस्ताव पारित केला. त्यानुसार पुढे हरिद्वार या ठिकाणी 1915ला स्थापन झाले. महात्मा गांधी व स्वामी श्रद्धानंद यांनी हिंदू सभेचे जोरदार समर्थन केले. प्रतिनिधित्व सदस्यत्व 18 वर्षापेक्षा अधिक वयाचा हिंदू व्यक्ती दरवर्षी 5 आणे भरून पार्टीचे सदस्यत्व घेऊ शकत होता. हिंदू महासभेचा विकास सर्वाधिक उत्तर भारतात, पंजाब, संयुक्त प्रांत, दिल्ली, बिहार व पूर्व बंगाल. हिंदू महासभेचे संस्था म्हणून रजिस्ट्रेशन 1 डिसेंबर 1917ला लखनौला झाले. डिसेंबर 1918 मध्ये 4थे अधिवेशन दिल्लीला आयोजित करण्यात आले. याचे अध्यक्ष राजा सर रामपाल. एप्रिल 1921ला नाव बदलून अखिल भारतीय हिंदू महासभा केले. एप्रिल 1921ला नाव बदलून अखिल भारतीय हिंदू महासभा केले. महात्मा गांधी व स्वामी श्रद्धानंद यांनी हिंदू सभेचे जोरदार समर्थन केले. 19 ऑगस्ट 1923 रोजी काशी इथे वार्षिक अधिवेशन भरले हिंदू महासभेचे. त्याचे अध्यक्ष मदन मोहन मालवीय होते. डॉक्टर मुंजे, डॉक्टर हेगडेवार, डॉक्टर परांजपे यांनी नागपूरला 11 नोव्हेंबर 1923 रोजी हिंदू महासभेची शाखा सुरू केली. मोपला उठावानंतर शुद्धी कार्य केले. धर्मांतरित झालेल्यांना परत धर्मात घेण्यासाठी पहिला गोलमेज परिषदेला या सभेचे म्हणजे हिंदू महासभेचे डॉक्टर मुंजे उपस्थित होते. 1932 हिंदू महासभेचे दिल्लीला न. चि. केळकर यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन भरले. त्यात जातीय निवाड्याचा निषेध केला. डॉक्टर मुंजे त्यासाठी लंडनलाही गेले. 1937 ते 1943 पर्यंत सलग 6 वर्ष हिंदू महासभेचे अध्यक्षपद सावरकरांकडे होते. हिंदू महासभेचे 19वे अधिवेशन 1 जानेवारी 1938 रोजी कर्णावती इथे पार पडले. हिंदू महासभेचे कार्यकर्ते व ठिकाण विष्णुरामराव पाटील सोलापूर, शिवराम विष्णू मोडक सातारा, महादेव शास्त्री दिवेकर सांगली, मिरज, न. गो. अभयंकर पुणे. ब्राह्मो समाज 20 ऑगस्ट 1828ला राजाराम मोहन रॉय व द्वारकानाथ टॅगोर व कालीनाथ रॉय यांनी ब्रह्म सभा स्थापन केली. पुढे त्याचे ब्राह्मो समाज झाले. ब्राह्मो समाज याची स्थापना 1828 ब्राह्मो सभा राजा राम मोहन रॉय यांनी केली. संवाद कौमुदी 1821 मीरा उल अखबार व संवाद चंद्रिका यांच्यामार्फत रॉय आपले मत पोहोचत असे. ब्राह्मो समाज याचे संस्थापक सदस्य ताराचंद चक्रवर्ती, द्वारकानाथ टॅगोर, चंद्रशेखर देव, मथुरानाथ मालिक, कालीनाथ रॉय, राजा राम मोहन रॉय. राजा राम मोहन रॉय यांनी ताराचंद चक्रवर्ती यांना ब्राह्मो समाजाचे सेक्रेटरी म्हणून नेमणूक केले. ब्राह्मो समाजाची तत्वे: 1. ईश्वर अवतार घेत नाही, तो एकच आहे व तो सर्वशक्तिमान आहे. ब्राह्मो समाजाची सामाजिक तत्वे: मूर्तिपूजा अमान्य. ब्राह्मो समाजाची सामाजिक तत्वे: जात, भाषा, वंश यावरून भेदभाव करू नये.
ब्राह्मो समाजाचा उद्देश हिंदू धर्माची शुद्धी व एकेश्वरवादाची शिकवण. ब्राह्मो समाज आठवड्याची प्रार्थना दर शनिवारी राजा राममोहन रॉय व त्यांच्या मृत्यूनंतर रामचंद्र विद्या बागीश घेऊ लागले. 1833 मध्ये रॉयचा ब्रिस्टॉल इथे मृत्यू झाला. त्यानंतर ब्राह्मो समाजात 1842 देवेंद्रनाथ टागोर व 1858 मध्ये केशवचंद्र सेन यांनी प्रवेश केला. देवेंद्रनाथ हे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे वडील होते. ब्राह्मो समाज आधार बुद्धिप्रमाणाबरोबरच वेद व उपनिषदांवर होता. संवाद कोमती 1821, मिरात उल अखबार व संवाद चंद्रिका यांच्यामार्फत रॉय आपले मत पोहोचवत असे. ब्राह्मो समाजात पहिली फूट 1865 ते 1866. ब्राह्मो समाज ऑफ इंडिया केशवचंद्र सेन यांनी 11 नोव्हेंबर 1866 मध्ये नवीन ब्राह्मो समाज ऑफ इंडिया स्थापन केले. यांनी अधिक मूलगामी व सर्वसमावेशक पद्धतीचा स्वीकार केला. यांचे मत होते की मतभेद कशामुळे? जातीव्यवस्था मूळ नष्ट व्हावी. ब्रह्मोधर्म हिंदू धर्मापेक्षा वेगळा आहे. वेद हे अपौरुषेय नाहीत. हिंदू धर्माला संकुचित मानत. आदि ब्राह्मो समाज 1865. मूळचा गट देवेंद्रनाथ टागोर नेतृत्वाखाली आदि ब्राह्मो समाज स्थापन केले. टागोरांनी तत्वबोधिनी पत्रिका 1843 आदि ब्राह्मो समाजाचे मुखपत्र म्हणून नावाचे मासिक व ब्रह्मनिखिल मॅगझिन सुरू केले. 1839 मध्ये तत्वबोधिनी सभा स्थापली. देवेंद्रनाथ टागोर यांच्या मते जातीव्यवस्थेची तठरता कमी व्हावी. ब्रह्मोधर्म हाच हिंदू धर्म आहे. वेद हे अपौरुषेय आहेत. कट्टर हिंदुत्ववादी देवेंद्रनाथ टागोर म्हणतात. त्यामुळे पहिली फूट पडली 1866 त्यानंतर केशवचंद्र सेन यांच्या विचारात व कृतीत फरक. त्यामुळे त्यांना आचार्य पदावरून 1865 काढून टाकले. उदाहरणार्थ नेटिव्ह मॅरेज ॲक्ट 1872 संमत होण्यासाठी प्रयत्न केले आणि आपल्या स्वतःच्याच मुलीचा वय 13 वर्ष होते वैदिक पद्धतीने विवाह 1878 मध्ये कूच बिहारच्या राजाशी केला, ज्यात दोघांनीही संमती वय पार केले नव्हते. मुलांसाठी 18 वर्ष तर मुलींसाठी 14 वर्ष म्हणून दुसरी फूट पडली ब्राह्मो समाज ऑफ इंडियात 1878 मध्ये. साधारणतः ब्राह्मो समाज याची स्थापना 1878. साधारण ब्राह्मो समाज यात आनंद मोहन बोस, शिवनाथ शास्त्री, शिवचंद्र सेन, उमेशचंद्र दत्त. विधवा विवाहास प्रोत्साहन, मूर्तिपूजा, जातीप्रथा, पडदा पद्धतीला विरोध केला. ब्राह्मो समाज ऑफ इंडिया केशवचंद्र सेन यांचा जुना गट. समाजाची आठवड्याची प्रार्थना प्रत्येक शनिवारी होत असे. स्थापनेच्या अगोदरचा दिवस भपोत्रोत्सव तर नंतरचा दिवस माधवोत्सव म्हणून साजरा केला जात असे. ब्राह्मो समाज हिंदुत्ववाद सोडवण्यास नाखुश आहे, परंतु उदारमतवाद व पाश्चात्य प्रभावाला प्रतिसाद देण्यास तयार आहे. स्थापना वर्ष 1849. परमहंस सभा किंवा मंडळी. ठिकाण मुंबई. संस्थापक दादोबा पांडुरंग तरखडकर. 1851 रहनुमाई माजदायन सभा मुंबई. याचे संस्थापक नौरोजी फरदोनजी दादाभाई नौरोजी के.आर. कामा. 1867 प्रार्थना समाज. ठिकाण मुंबई. संस्थापक तरखडकर बंधू आत्माराम दादोबा भास्कर. 1875 आर्य समाज. ठिकाण मुंबई. संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती. 1887 इंडियन सोशल कॉन्फरन्स. ठिकाण मुंबई. संस्थापक M.G. रानडे रघुनाथ राव. 1909
सोशल सर्व्हिस लीगची स्थापना मुंबई, संस्थापक नामदेवराव जोशी, गोपाल देवधर व नरेश अप्पाजी द्रविड यांच्या मदतीने. 1848 मुंबई ज्ञानप्रसारक सभा स्थापन. यावरच प्रश्न आहे. राजा राम मोहन रॉय 1772 ते 1833. जन्म 22 मे 1772, राधानगरी, पश्चिम बंगाल. मूळ आडनाव बॅनर्जी होते, पण ब्रिटिश सरकारने त्यांच्या आजोबांना रॉय किताब दिला. भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत राजाराम मोहन रॉय यांना म्हणतात. राजाराम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक म्हणतात. राजाराम मोहन रॉय यांना भारतीय पुनर्जीवन वादाचे जनक म्हणतात. राजाराम मोहन रॉय यांना भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत म्हणतात. 1803 ते 1805 इगो त मुन्शी होते. राजाराम मोहन रॉय वेदांत सार यांनीच लिहिले. राजाराम मोहन रॉय अकबर दुसरा याने त्यांना राजा ही पदवी देऊन इंग्लंडला पाठवले. राजा राम मोहन रॉय यांना अवगत भाषा संस्कृत, पर्शियन, अरबिक, इंग्रजी, लॅटिन, ग्रीक, हिब्रू, फ्रेंच. राजाराम मोहन रॉय हे मूर्तिपूजेविरुद्ध विचार आपल्या आईवडिलांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण अखेर मतभेदामुळे त्यांना घर सोडावे लागले. राजाराम मोहन रॉय ते बौद्ध धर्म समजावून घेण्याकरिता तिबेटला गेले. राजाराम मोहन रॉय हे 1809 पार्शियन भाषेत तुहफत उल मुवाहिदीन किंवा एकेश्वरवादासाठी देणगी. राजाराम मोहन रॉय हे 1815 आत्मीय सभा स्थापन. एकेश्वरवादाच्या प्रसारासाठी फारसे महत्त्व या सभेस मिळाले नाही, कारण इंग्रजी भाषेचा वापर. राजाराम मोहन रॉय हे 1817 हिंदू कॉलेज कलकत्त्याला स्थापन. डेव्हिड हेयरच्या मदतीने. राजाराम मोहन रॉय 1825 वेदांत कॉलेज स्थापन केले. दोन्हीही शिक्षण भारतीय व पाश्चात्य. राजाराम मोहन रॉय यांचे वृत्तपत्रे 1821 संवाद कोमती बंगाली भाषेतून पाक्षिक. राजाराम मोहन रॉय यांचे वृत्तपत्रे दुसरे 1822 मिरात उल अखबार हे वृत्तपत्र पर्शियन भाषेतून झाले. राजाराम मोहन रॉय 1828 ब्राह्मो समाज स्थापन. पहिले सेक्रेटरी ताराचंद चक्रवर्ती. राजाराम मोहन रॉय 1829 सतीबंदी कायद्याच्या बाजूने जन्मत. बंगाल प्रांतात मुंबईत नाना शंकर शेठ. सती प्रथेबद्दल केलेल्या कार्याचा गौरव म्हणून बेथम यांनी रॉय यांचा उल्लेख मानवतावादी व मानवजातीचे सेवक असे केले आहे. इंग्लंडच्या हाऊस ऑफ कॉमन्स साक्ष दिले असे करणारे प्रथम भारतीय. 1827 मध्ये ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशनची स्थापना केली. डॉक्टर शिशिर कुमार मित्रा यांनी फर्स्ट व्हॉइस फ्रीडम असे ब्राह्मो समाजाचा गौरव केला. ब्रह्मॅनिकल मॅगझिन मासिक ब्राह्मो समाजाच्या तत्वाचा प्रसार करणे. वज्रसूची संस्कृत ग्रंथाचे इंग्रजीत भाषांतर करणे. 1827 मध्ये ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशनची स्थापना केली. डॉक्टर शिशिर कुमार मित्रा यांनी फर्स्ट व्हॉइस ऑफ फ्रीडम असे ब्राह्मो समाजाचा गौरव केला. महत्त्वाची माहिती. वीरेश लिंगम यांनी दक्षिण भारतात प्रार्थना समाजाला चालना दिली. स्वामी आनंद राष्ट्रीय काँग्रेसच्या अस्पृश्यतेच्या प्रथेला विरोध करण्यासाठीच्या समितीची चिटणीस होते. आर्य समाजाविषयी स्थापना 1875 मुंबई स्वामी दयानंद सरस्वती. स्वामी श्रद्धानंदांनी दलितोद्धार सभा स्थापन केले. त्यांच्या शिक्षण संस्थांमध्ये प्रौरवात्य व पाश्चिमात्य शिक्षणक्रमाचा समन्वय साधला गेला नाही. स्वामी श्रद्धानंद व पंडित गुरुदत्त हे पंजाबमधील नेते आर्य समाजाचे अनुयायी होते. अनाथ व विधवा स्त्रियांसाठी आश्रम उभारले. ज्ञानप्रसारक सभा स्थापना दादाभाई नौरोजींनी केली, तर भाऊ दाजी लाडने ती विकसित केली. स्वामी
सत्यानंद, भारत थाई सांस्कृतिक संघ, इंडिपेंडन्स लीग, अमर सिंग व प्रीतम सिंग, रासबिहारी बोस, हिंद स्वराज्य लीग, रामास्वामी नायकर हे हिंदी भाषा द्रविडांवर म्हणजे दक्षिणात्यांवर लादण्यास त्यांचा विरोध होता. नायकरांचे शिष्य त्यांना थंतई व पेरियार म्हणत. हिंदू देवीदेवता यांना थोतांड वाटत असे. कठोर टीका हिंदू धर्म, ब्राह्मण वर्चस्व, धर्मग्रंथ, देवदेवता, रूढी, विषमता इत्यादींवर. रामास्वामी म्हणत, काही तत्वात सुधारणा करता येत नाही, फक्त शेवटच करता येतो. ब्राह्मण प्रतीक हिंदू धर्म यापैकी एक आहे.